सुप्रभात मंडळी, मी तेजस्विनी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे। तर मंडळी, सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि इतका पाऊस की विचारू नका। आणि पावसामुळे जिकडे तिकडे नुसतं पाणी झालेलं आहे। बेडरूमची खिडकी उघडताच मला असं दृश्य दिसलं। मग त्याच्यानंतर मी पटकन हॉलमध्ये जाऊन बघितलं। हॉलचं पण दार उघडलं तर मला तेच दृश्य दिसलं। आणि आमच्या शेजारी जी रेल्वेची लाईन आहे तिथे पूर्ण असं तळं साचल्यासारखं पाणी साचलं होतं। आमच्या बॅक साईडला जे बंगल्याच्या पाठीमागच्या साईडला जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे। तळं साचल्यासारखं पाणी साचलं आहे। पण आता सगळे घरी आहेत आणि थोडा पाऊस थांबला की मला ह्यांनी मटण आणून दिलं आणि म्हटले आपण सगळे घरी आहोत तर आज मला मस्तपैकी मटणाचा रस्सा करून दे म्हणून। तर मग आता ह्यांची फरमाईश आहे तर मग मी मस्त कलेजी पण आणायला सांगितली ह्यांना। माझ्या सासूबाई खूप छान कलेजी बनवतात, मी त्यांना कलेजी बनवायला दिली आहे। आणि मी मस्त मटणाचा रस्सा बनवणार आहे आणि सुक्कं मटण देखील बनवणार आहे। तर चला मंडळी, तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते। तर आधी मटण तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचे, पाण्यामध्ये ते थोडा वेळ पाण्यामध्ये त्याला ठेवून द्यायचे। आणि इकडे मी अद्रक लसूण सगळं सोलून वगैरे ठेवलं होतं मटण आणूपर्यंत। आणि खोबरं मी किसून घेतलेलं आहे की जेणेकरून ते पटकन बारीक होईल। कांदे 5-6 कांदे कापून ठेवलेले आहेत कारण फोडणीला पण लागणार आहे। कढीपत्ता, टोमॅटो आणि एव्हरेस्टचा लाल तिखट मी वापरणार आहे त्याला। आणि माझ्या घरचा काळा मसाला देखील मी वापरणार आहे। अशा पद्धतीने मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे। तर आपण आधी फोडणीची तयारी करूया। तर एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवलं आहे। तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचे कारण त्याला कुठलाही असा कच्चा वास यायला नको आहे आणि मटणाला देखील असा कच्चा वास लागायला नको। तर कढीपत्ता भरपूर वापरायचा आहे, अजिबात कंजूसी नाही। कांदा देखील भरपूर, 3-4 कांदे मी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत। मटण 1 किलोच आणलेलं आहे, कलेजी अर्धा किलो होती त्याच्यामुळे मी 1 किलो मटण आणलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये कांदा मस्तपैकी छान लाल करून घेऊया आपण। आणि 1 किलो मटणाला 2 कांदे असं फोडणीला बास झाले आणि 2 कांदे मसाल्याला। अशा पद्धतीने 4 कांदे कापून घेतले होते मी। आणि मस्तपैकी आता ते कांदा छान लाल परतू द्यायचा चांगला, अगदीच असा ब्राऊन नाही करायचा आहे। छान गुलाबीसर झाला की कांद्याला एक छान असा सुगंध यायला सुरुवात होते। आणि कारण त्या कढीपत्ता आणि कांद्याचा एक छान सुगंध येतो। हळद ॲड करून टाकायची त्याच्यामध्ये आणि लगेच मीठही टाकून घ्यायचं कारण मिठामुळे कांदा थोडासा असा पटकन शिजला जातो। आणि मग त्याच्यामध्ये मटणाचे सगळं आपण जे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते मटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि मटणाला तुम्ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। अजिबात त्याला पण तुम्ही हे करायचं नाही कारण कुठलाही असा हिवाळ वास वगैरे त्याला आला नाही पाहिजे। आणि आता कसे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि घरामध्ये असा वास सुटलेला असेल म्हणजे एक प्रकारचा कुबट वास पण येत असतो। तर तुम्ही काय करा मंडळी की थोडं ते ज्वारीच्या पिठाने पण ते मटण धुवून घ्या म्हणजे त्या मटणाला अजिबात कसलाही वास येणार नाही आणि ते स्वच्छ धुतलं जाईल। आणि अशा पद्धतीने मस्त मटण शिजवून घेऊया आधी आपण छान पद्धतीने। आणि मी मस्त त्याला वाफायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट मी बनवून ठेवलेली आहे। थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे मी आणि पाणी ॲड करून मी मस्त अद्रक लसूणची पेस्ट वगैरे बनवून घेतलेली आहे। मटण चांगलं वाफवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करून झाकून ठेवून देते। झाकण लावून मस्तपैकी त्याच्यावरती थोडंसं गरम पाण्याचा तांब्या किंवा ग्लास असं त्याच्यावर ठेवून द्यायचा कारण मग त्याला वाफ चांगली दम लागतो आणि त्या वाफेतच मटण शिजलं जातं। तर आता इकडे मसाल्याची पण तयारी करूया। मसाल्यामध्ये मी कांदे 2 घेतलेले आहेत। तर कांदे मस्तपैकी छान लाल, आता इथे कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन करायचा आहे, तुम्हाला दाखवते मी कारण असं गुलाबी नाही ठेवायचं,
करायचं, कारण आपल्याला काळ्या मसाल्याचा रस्सा बनवायचा आहे. त्याच्यामुळे हे बघा, तुम्ही बघू शकता कडक होतो थोडासा कांदा. ॲक्च्युली पूर्वीचे लोक चुलीवरती भाजायचे, पण आता नाही अवेलेबल. पण आता असा कडक छान करून घ्यायचा, ब्राऊन एकदम काळसर झाला तरी काही हरकत नाही, छान लागते त्याची भाजी, कारण तो काळ्या मसाल्याचा रस्सा आहे. आणि मी ह्याच्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ पण ॲड करणार आहे. हरभऱ्याची डाळ थोडंसं घट्टसरपणा येण्यासाठी. आता ही सुद्धा हरभऱ्याची डाळ काळी होऊ द्यायची नाही, अगदी नॉर्मल गुलाबी असा बदामी रंग आला पाहिजे त्याला, अशीच हरभऱ्याची डाळ छान तळून मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. आणि ती हरभऱ्याची डाळ आणि खोबरं भाजताना थोडं लक्ष द्यायचं आहे. गॅस वगैरे जर फास्ट असेल तर तिथेच थांबायचं आहे. कांदा भाजताना तुम्ही इकडे तिकडे गेलात तरी चालेल, पण हरभऱ्याची डाळ भाजताना आणि खोबरं भाजताना अजिबात गॅसच्या इकडे तिकडे जायचं नाही, कारण ते लगेच मोठा गॅस असेल तर पटकन जळतं आणि मग खोबरं जर जळालं तर मग चांगली टेस्ट नाही लागणार भाजीची. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते, ते असं गुलाबी छान अशी मी ती डाळ छान परतून घेतलेली आहे, तळून घेतलेली आहे आणि आज एका प्लेटमध्ये काढून ठेवायची. ती थोडीशी वेगळी वाटायची आहे, त्याच्यामुळे मी त्याला वेगळ्या प्लेटमध्ये ठेवणार आहे, कारण त्याच्यामुळे ही डाळीचं प्रमाण कसं असतं, ह्याने भाजी खूप घट्ट पण होऊ शकते. त्याच्यामुळे मग डाळ मी थोडीशी वेगळी वाटून घेणार आहे. आणि आता इकडे मी खोबरं छान गुलाबी रंगावरती भाजून घेतलेलं आहे. खोबरं जास्त काळं करायचं नाही, केलं तरी चालेल, पण नाही करत मी शक्यतो, कारण मला थोडासा असा लालसर रंग आला पाहिजे भाजीला, कारण त्याला तर्री वगैरे छान दिसते आपल्या हॉटेलमध्ये जसं आपण खातो रस्सा भाजी तसं. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं आता धने पण ॲड करणार आहे. 2 टेबलस्पून तुम्ही धने त्याच्यामध्ये घेऊ शकता. धण्यामुळे एक छान फ्लेवर येतो भाजीला, गावरान तडका बसतो त्याला छान मस्तपैकी. आणि 2-4 अशा हिरव्या मिरच्या पण त्याच्यामध्ये मी ॲड करते, का तर आधी धने छान भाजून घेते, त्याला तडतडू देते आणि मग त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या. आता ह्या खूप दिवसाच्या हिरव्या मिरच्या ज्या फ्रीजमध्ये लाल झालेल्या असतात ना, त्या मी मुद्दामून ह्याच्यामध्ये टाकते, कारण ते मसाल्यामध्ये बारीक पण होऊन जातात आणि छान टेस्ट येते त्याची, आणि ते यूज पण होऊन जातात. असे मी पोह्यात वगैरे ते लाल मिरच्या घालत नाही. तर तुम्ही बघू शकता, मी कांदा अशा पद्धतीने फ्राय केलेला आहे, खोबरं अशा पद्धतीने, थोडी कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि डाळ मी वेगळी वाटणार आहे. असं मी सगळा मसाला, आणि थोडंसं मसाला वाटताना लागलंच तर मी त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. त्याच्यामुळे मी छान मसाला आता वाटून घेते. असा छान मस्तपैकी मसाला बारीक वाटायचा आहे, अजिबात असं हे नाही वाटायचं. तर एव्हरेस्टचं तिखट लाल मी वापरणार आहे तर्रीसाठी, मीठ, आणि आमच्या घरात जो काळा मसाला बनवलेला असतो तो, आणि गार्निश करायसाठी आता कोथिंबीर, कारण मी कोथिंबीर ह्याच्यामध्ये ऑलरेडी वाटलेली आहे मसाला वाटताना. त्याच्यामुळे आता फक्त कोथिंबीर गार्निश करायसाठी वरून फक्त त्याला हे करण्यासाठी. आता तेल पण मी इथे तापायला ठेवलेलं आहे. आपण फोडणी करून घेऊया आता. भाजी सगळं मस्त तेल कडकडीत तापलेलं आहे. आता तो मसाला छान परतून घ्यायचा आहे. तर मंडळी, मी जेव्हा तुम्हाला चिकनची रेसिपी किंवा फिश करी वगैरे बनवून दाखवली होती, तेव्हा जसं मी मसाला तुम्हाला सांगितलं होतं की तरी येण्यासाठी खूप छान अजिबात त्याला हे करायचं नाही, घाई करायची नाही. तेलामध्ये मंद आचेवर, थोडासा गॅस वाढवला तरी चालेल, मीडियम आचेवरती त्याला छान परतून घ्यायचं आहे. आणि जितकं तुम्ही त्याला परताल त्यालाच त्या अंगचं पाणी अंगचं जे तेल सुटलेलं असतं, तीच ॲक्च्युली भाजीची टेस्ट असते आणि तीच तर्री असते. तीच जी तर्री आपण तुम्ही बघू शकता, असं म्हणजे ते तर्री अशी त्याला मसाला असं ते सोडते, ते तेल सोडते. हेच तर्री आपल्याला कालवणावरती भाजीवरती अशी छान तरंगलेली दिसली पाहिजे. तर मी त्याच्यामध्ये काळा तिखट ॲड करते. आमच्या घरचा मसाला आहे तो, घरी बनवलेला, तो मी त्याच्यामध्ये टाकते. आणि मी दुसरे एक्स्ट्राचे कुठलेही मसाले वापरणार नाही. फक्त एव्हरेस्टचं तिखट लाल जे आहे ते रंगासाठी मी यूज करते, तेच मी यूज करणार आहे. तर हे एव्हरेस्टचं तिखट लाल मी छान तीन मोठे चमचे घेतलेले आहे. ते तिखट नसतं जास्त, पण त्यांनी लाल रंग छान येतो म्हणून ते मोठे घ्यायचे. अशा पद्धतीने मस्तपैकी तो मसाला असा फ्राय करून घ्यायचा. थोडंसं गॅस बारीक पण केला तरी चालेल, कारण का तर आपल्याला
त्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता बारीक का करायचं तर ठसका वगैरे उठू नये म्हणून बारीक करायचा. आणि असं बघा तुम्ही बघू शकता असं तेल सोडतं आहे ते मसाला. आणि आता मंडळी जेव्हा मसाला फ्राय झाल्याच्या नंतर तुम्ही पाणी टाकताय त्याच्यामध्ये तर ह्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवा की गरम पाणीच ॲड करायचं आहे, कारण गरम पाण्यानेच छान तर्री आपल्याला जशी पाहिजे तशी मिळणार आहे. गार पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ओतलं भाजीमध्ये, तर्रीच्या भाजीमध्ये, तर ती तर्री त्याची जाणार आणि तुम्हाला जे पाहिजे तसा रंग, पाहिजे तशी ती चव त्याला येणार नाही. तर तुम्ही बघू शकता मस्त भाजीला उकळी आलेली आहे आणि तर्री तुम्ही बघू शकता खूप छान तर्री त्याला आलेली आहे. आणि मला एवढीच तर्री हवी अशी खूप छान, म्हणजे भाजी खाताना जे असं चुरतो आम्ही भाकरी त्याच्यामध्ये, तर ती एक्स्ट्राची वरती तर्री मी नाही खात कारण मला तर डॉक्टरांनी नाही सांगितलं आहे, पण तरी पण आमच्या घरातले सगळ्यांना मी एक्स्ट्राची तर्री अशी पळीमध्ये घेऊन देते. तर आता जी कोथिंबीर मी कापून ठेवली होती ती मस्त त्याच्यामध्ये टाकून देऊया भाजीमध्ये. आणि इकडे लगेच भाकरीची पण तयारी केली होती मी. भाजी उकळत होती तोपर्यंत भाकरी मस्तपैकी फुगून आता मस्त गरम गरम भाकरी करून ठेवलेल्या आहेत. सगळ्या भाकरी छान, मी ज्वारीच्या भाकरी करणार आहे कारण बाजरीचं पीठ आता अवेलेबल नाही, होत नाही आमच्याकडे, कारण थंडीमध्ये आम्ही जास्त बाजरी खातो, उन्हाळ्यामध्ये नाही खात. त्याच्यामुळे आता बाजरीचं पीठ तर नाहीच खात आम्ही घरामध्ये, त्याच्यामुळे बाजरी नसते. तर ज्वारीच्या भाकरी मी मस्तपैकी बनवून घेते फास्टमध्येच. जेवढे आता भाजी तर तयारी झालेली आहे, एकीकडे भात पण लावला होता मी मगाशी. पटपट भाकरी वगैरे मस्तपैकी सगळ्या भाकरी माझ्या फुगतात, कारण माझी आता सर्विस पण तेवढी झालेली आहे भाकरी करण्याची. माझ्या लग्नाला 20 वर्ष झाले, त्याच्यामुळे मी खूप छान भाकरी करते असे आमच्या घरातले म्हणतात आणि ऑफकोर्स तुम्ही पण म्हणत असताल. आणि अशा पद्धतीने मी खूप छान भाकरी केलेल्या आहेत. आणि आता मस्त सगळे वाट बघतात, आई आता पटकन जेवायला चल, कारण तुम्हाला तर माहिती आहे इकडे स्वयंपाक व्हायला लागला की सानू आणि धारा मला आवाज देत असते. तर मी तिला सांगितलं की जेवूया आपण मस्त एक व्हिडिओ तयार करूया. ताट पण कसं डेकोरेट करते, तर मला तर काही एवढं छान डेकोरेट करता येत नाही, पण तरी पण एक छान वाटलं म्हणून मी तुमच्यासाठी एक डेकोरेट करते ताट. त्याच्यामध्ये मीठ, कांदा आणि लिंबू आणि त्याच्यानंतर जे माझ्या सासूबाईंनी असं कलेजीचं सुक्कं कलेजीचं बनवलेलं होतं, ती मला भाजी त्यांनी दिली आहे, तर ती पण मी त्याच्यामध्ये ठेवते त्या ताटामध्ये. आणि आता इकडे जे मटणाचा मी रस्सा बनवला होता त्याच्यातलं मटण आधी मी वरती त्याच्यामध्ये ठेवते आहे त्या ताटामध्ये. आणि भाकरी जशा लागतील तशा बनवतो आम्ही गरम गरम, कारण भाकरी करून ठेवलेल्या पण जास्त आवडत नाही कोणाला, त्याच्यामुळे गरम गरम जशा लागतील तशा मी भाकरी बनवते. आता इकडे मस्तपैकी रस्सा पण तयार आहे गरम गरम छान. आणि पाऊस तर एवढा पाऊस पडतोय की विचारू नका. आणि आता मंडळी मस्त तयार झालेला आहे. मी मस्त लिंबू आणि कोथिंबीरमध्ये भाजीमध्ये कोथिंबीर टाकते आणि छान लिंबू पिळून त्याला आता मी ह्यांना वाढणार आहे जेवायला. मी नाही इतक्या तरीच्या भाज्या खाणार आहे, पण मी ह्यांच्यासाठी ताट रेडी करून ठेवलेलं आहे आणि आता त्यांना जेवायला वाढते. तर तुम्ही पण मंडळी आता मस्तपैकी या जेवायला. दुपारचे वाजलेले आहेत 1:30 वाजलेला ॲक्च्युली. आता मस्त ते लिंबू वगैरे पिळला आहे त्या रस्सा भाजीमध्ये, छान त्याला तोंडाला पाणी सुटेल अशी तर्री वगैरे आलेली आहे. आणि आता आपण जेवायला बसूया आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.